नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत माघारीच्या अंतिम दिवशी मोठा राजकीय ड्रामा रंगला असून महायुतीतील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली आहे। भाजपचे अधिकृत दावेदार गणेश गीते यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी बंडखोरीचा झेंडा कायम ठेवत अपक्ष उमेदवारी मागे घेण्यास नकार दिल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे। ज्यांनी माझा बाप काढला त्यांच्यासाठी मी माघार का घ्यायची असा संतप्त सवाल उपस्थित करत गोकुळ गीते यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्धार जाहीर केलाय। त्यामुळे आता नाशिकच्या राजकीय वर्तुळात दराडे विरुद्ध गीते हा सामना चर्चेचा विषय ठरलाय। माघारीच्या अंतिम दिवशी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास गणेश गीते जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दाखल झाले। त्याच वेळी गोकुळ गीते यांना संपर्क करून माघारीसाठी बोलावण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी स्पष्ट शब्दात नकार देत नाराजी व्यक्त केली। गोकुळ गीते यांनी आरोप केला की महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे यांनी गीते यांच्या बापालाही माघार घ्यावी लागेल अशा प्रकारची आक्षेपार्ह भाषा वापरली। यामुळे गीते कुटुंबियांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे। नरेंद्र दराडे यांचा मुलगा आणि भाऊ यांनी उर्मट भाषेत वक्तव्य केल्याचा आरोपही गोकुळ गीते यांनी केलाय। गोकुळ आपण ऐक ना, गोकुळ आपण फडणवीस साहेबांना आणि गिरीश भाऊंना शब्द दिला गणेश दादा माघार देत आहे, तुला माघार द्यायची आता नाही आपल्याला माघार द्यायची आहे। नाही आपण गिरीश भाऊंना वडिलांसारखं मानतो। अरे सर तुला धमकी कोणी दिली? हो पगारे सर आपण भाऊला शब्द दिलेला आहे तू आणि माघार देऊन टाक। नाही तुला बाकीचं माहित नाही, तुला यावं लागेल, माघार द्यावं लागेल। नाही आपण पक्षाची एक निष्ठा आहे आणि आपल्याला माघार द्यायची। मी मोठा भाऊ म्हणून तुला रिक्वेस्ट करतोय, तू मूर्खपणा करू नको। गणेश भाऊ बोलतोय तुझ्याशी। हॅलो 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 दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना गणेश गीते यांनीही या वादाला दुजोरा दिलाय। आई वडिलांबाबत अपमानास्पद भाषा वापरण्यात आली। निवडणूक सुरू होण्यापूर्वीच आमचा बाप काढायला लागले। आमचाही राजकीय बाप देवेंद्र फडणवीस आहेत, हे विसरू नका असा इशारा त्यांनी दिलाय। बघा, या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। मला मुख्यमंत्री महोदयांनी, देवेंद्रजींनी आणि गिरीश भाऊंनी या ठिकाणी सांगितलं होतं, गणेश आपली युती आहे, आपल्याला माघार घ्यावा लागेल। मी कोणतीही कमिटमेंट न घेता, कोणताही विषय न करता त्यांच्या शब्दावर ही माघार या ठिकाणी घेतलेली आहे। कुणाचा फोन आला होता माघार घेण्याआधी? वरिष्ठ नेत्यांचा कुणाचा? देवेंद्रजींशी मी स्वतः भेटलो, स्वतः बोललो। गिरीश भाऊंशी मी स्वतः भेटलो, स्वतः बोललो। रवींद्रजींशी बोललो। आपण आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर पण गाडी 5-10 मिनिटं उभी होती, नेमकं काय चालू होतं? नाही, मी गोकुळ गीतेंच्या माघारीसाठी त्यांना विनंती करत होतो, पण त्या ठिकाणी जो सकाळी त्यांचं गिरीश भाऊचं ठरलं पण होतं की विड्रॉल द्यायची, पण काल काहीतरी कुठल्या तरी आपल्या एका मतदाराकडे, नगरसेवकाकडे कुणाल दराडेंनी काहीतरी आई वडिलांवरनं शिवीगाळ केली। त्यामुळे मी त्यांना रिक्वेस्ट करत होतो की विड्रॉल देऊन टाक आणि विषय सोडून द्या। पण त्या मनस्थितीत तो नव्हता, तो खूप चिडलेला होता, त्यामुळे मी त्याच्याशी बोलतो। पण मग आता काय गोकुळ गीते माघार घेणार? आता ते गिरीश भाऊ बोलताय, त्याच्यावर गिरीश भाऊ निर्णय घेत। अवघे 10 मिनिटं उरलेले अवघ्या 10 मिनिटात पण काही पण होऊ शकतं ना। हो, पण मग ते जिना चढता उतरता राजकारणात निर्णय बदलतात। माहित नाही, मी तर तुमच्या फोनवरनं बोललो ना, तुमच्याशी जो माणूस बोलत होता त्याने फोन मला गाडीत दिला त्या ठिकाणी। काय झालेलं आहे, काल कुठल्या तरी नगरसेवकाकडे कुणाल दराडेंनी असं सांगितलं की गणेश गीते, गोकुळ गीते काय येऊन माघार घेणार नाही, त्यांचा बाप येऊन त्या ठिकाणी माघार घेईल, आणि त्यामुळे ह्या विषयाला वेगळं वळण लागलं। मी पार्टीचा कार्यकर्ता आहे, मी पार्टीचा होतो,
त्यामुळे मी पार्टीच्या आदेशाप्रमाणे 1 मिनिटात माघार या ठिकाणी देऊन टाकली. नाही, आता मी तर कोणाला सांगणार नाही, कारण आता किती कोणाला सांगितलं, आपल्याला सांगितलं युती धर्म पाळायचा आहे तर आपण युती धर्म पाळलाय. नाही, युती धर्म पाळा, पण अशा स्वरूपाचे जर वक्तव्य केलं असेल तुमच्या बाबत तर त्याविषयी काय? त्याच्यावर आता राज्यातले नेते निर्णय घेतील ना या ठिकाणी, की जर निवडणुकीच्या अगोदरच लोकांचे आई बाप त्यांचे पार तुम्ही श्राद्ध घालायला लागले आणि या ठिकाणी जर लोकांना सांगायला लागले त्याचा बाप येऊन माघार देईल, तर त्याला माहित नसेल. आता माझाही बाप आहे ना देवेंद्रजी या ठिकाणी राज्यामध्ये. पण भाऊ तरेगांवर अनेक लोक नाराज आहे, नगरसेवक नाराज, अशा परिस्थितीत त्यांना उमेदवार दिली आणि हा सगळा गृह निर्माण केला. त्यांच्यावर अख्खी दुनिया नाराज असो, आपल्याला तिच्याशी काही कर्तव्य नाही, पण त्या ठिकाणी आपलं कर्तव्य आपल्या पार्टीशी होतं, आपल्या पार्टीशी लॉयल्टी होती, पार्टीच्या मागे आपण पार्टीने जो आदेश दिला तो पूर्ण केला. मी त्याच्या विरोधात महायुतीत मला मुख्यमंत्री आणि गिरीश भाऊ जिथं सांगतील तिथं मी जाणार. बंधूंच्या विरोधात आपण हो, 100%. म्हणजे बंधूंची उमेदवारी काय आहे? तर आता 10 मिनिटात त्यांनी येऊन विड्रॉल घेतली, गिरीश भाऊंचं त्याचं बोलणं झालं, ऐकलं, तर ते आनंद आहे. गणेश गीते यांनी स्वतः गोकुळ गीते यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र माघारीची मुदत संपेपर्यंत गोकुळ गीते जिल्हाधिकारी कार्यालयात न आल्याने त्यांची उमेदवारी कायम राहिली. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले गोरख बोडके आणि विष्णुपंत म्हैसदुणे यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे अंतिम रिंगणात महायुतीचे नरेंद्र दराडे व अपक्ष गोकुळ गीते आणि भाजपचे प्रसाद हिरे असे 3 उमेदवार उरले आहेत. महायुतीच्या उमेदवाराविरोधातच गीते कुटुंबियांचा रोष उघडपणे समोर आल्याने ही निवडणूक आता केवळ राजकीय न राहता प्रतिष्ठेची लढत बनली आहे. त्यामुळे नाशिक विधान परिषद निवडणुकीत नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते हा सामना अधिक रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.